नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मागील घटकामध्ये किंवा मागील तासामध्ये आपण लसावी व मसावी याच्यावर पार्ट 1 हा घटक पाहिला होता। आज आपण लसावी व मसावी याचा पार्ट 2 पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपण पहिल्या घटकामध्ये लसावी कसा काढायचा, लसावी आपण कसा काढायचा, त्याच्यानंतर बघा मसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा, त्याच्यानंतर लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय आपण ह्या घटकावर चर्चा केली होती किंवा हे घटक पाहिले होते। आज आपण लसावी आणि मसावी जो की हमखास कोणती स्पर्धा परीक्षा असो, ज्या ठिकाणी गणित हा विषय आहे त्या ठिकाणी या घटकावर हमखास एक किंवा दोन प्रश्न विचारतात, म्हणून घटक अतिशय महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, बारकाईने पहा, जेणेकरून तुम्हाला हा घटक अगदी बेसिक ते ॲडव्हान्स सगळा घटक हा समजेल। तर आपण लसावी व मसावी पार्ट 2 या घटकाला सुरुवात करूया। बघा ह्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, दोन संख्याचा गुणाकार 270 असून त्यांचा मसावी किती आहे, 3 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती। आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे, या ठिकाणी लसावी दिलेला नाही, फक्त काय दिलेला आहे, मसावी दिलेला आहे। सोडवण्यास तुम्हाला डायरेक्ट सोपी पद्धत सांगतो, ना की सूत्र वापरायचं नाही, फक्त थोडी ट्रिक्स वापरायची। काय करायचं पहा, आता दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे, तिला कशाने भागा, मसावीनं भाग द्या आणि आपल्याला लहान संख्या शोधायची, लहान संख्या शोधायची। एक सोपी पद्धत सांगतो, जर तुम्हाला दोन संख्याचा गुणाकार दिला आणि जर लसावी दिला नसेल तर दिलेल्या गुणाकाराला मसावीनं 2 वेळेस भागायचं। पण बघा कसं करायचं, ती 270 भागाकारामध्ये 3 पुन्हा गुणाकारामध्ये 3, म्हणजे आपण हे 2 वेळेस का मांडलं, जर इथं दोन संख्याचा गुणाकार दिलेला आहे, लसावी दिलेला नाही, फक्त काय दिलेला आहे, मसावी दिलेला आहे। जर दोन संख्याच्या गुणाकाराला आपण मसावीनं 2 वेळा भागलं तर आपल्याला लसावी पण निघेल आणि लहान संख्या किंवा मोठी संख्या शोधण्यासाठी जो असामायिक अवयव लागत असतो तो पण निघेल। बघा काय करायचं, 3 गुणाकारामध्ये 3 म्हणजेच किती होतील, 9, 9 1 9, 9 त्रिक 27 आणि 9 0 0, म्हणजे कोणत्याही संख्येला शून्यानं गुणलं किंवा भागलं उत्तर 0 येत असतं। तर या ठिकाणी किती आलं उत्तर आपलं, 30। हे आपलं उत्तर नाही, हे आपलं उत्तर नाही, हे आला दोन असामायिक अवयवांचा गुणाकार। तर ह्याचे दोन असे अवयव पाडायचे, दोन असे असामायिक अवयव पाडायचे। बघा कसे पाडायचे, 30 ह्याचे जर दोन अवयव पाडले तर बघा 30 ही किंवा 30 ही संख्या कोणत्या दोन संख्याचा गुणाकार आहे ते पाहायचं। तर त्या आहेत 5 आणि 6, ह्या दोन संख्याचा गुणाकार किती आहे, 30 आहे। तर आपल्याला काय विचारलं त्यांनी, लहान संख्या कोणती। बघा ह्याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला, लहान संख्या कोणती। तर ह्याच्यामध्ये जो लहान असामायिक अवयव असतो त्या लहान असामायिक अवयवाला जर आपण मसावीनं गुणलं, मसावी किती दिलेला आहे, 3 आहे, जर 3 न गुणलं 3 5 15, ही आपल्याला काय मिळाली, लहान संख्या। म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 15, म्हणजे बी फॉर बाहुबली। ह्याचं उत्तर किती आहे, लहान संख्या विचारली, लहान संख्या 15 आहे। जर आपल्याला मोठी संख्या विचारली तर फक्त काय करा, मोठ्या अवयवाला कशाने गुणायचे, तुम्हाला परत एकदा मसावीनं, म्हणजेच किती न गुणायचे, 3, 3 सक 18। बघा लहान संख्या असणार आहे 15 आणि मोठी संख्या किती असणार आहे, 18। समजलं। तर या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे, मित्र लक्षात दे, उदाहरण फार महत्वाचं आहे आणि जे प्रश्न सोपे असतात तेच परीक्षेमध्ये चुकतात, ज्याचे सोपे प्रश्न चुकतात आणि अवघड प्रश्न म्हणजे बरोबर येतात, ज्याचे सोपे प्रश्न चुकतात तो यशापासून फार दूर दूर जात असतो। यशाचं सूत्र असं आहे स्पर्धा परीक्षेमधलं, आपले सोपे पण प्रश्न बरोबर आले पाहिजेत, आपले अवघड पण प्रश्न बरोबर आले पाहिजेत, त्यावेळेस आपण यशाच्या फार जवळ असतो। ठीक आहे, तर पहा दोन संख्याचा गुणाकार, पुन्हा पहा दोन संख्याचा गुणाकार किती दिलेला आहे,
588 दिलेला आहे, त्यांचा मसावी 7 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. जर दोन संख्येचा गुणाकार तुम्हाला दिला, सूत्र वापरू नका, फक्त एक पद्धत सांगतो मी तुम्हाला काय करायची. दोन संख्येचा गुणाकार किती दिलेला आहे 588 मांडून घ्या. छेदामध्ये मसावी किती आहे 7 आहे, पण मसावी मांडायचा किती वेळा 2 वेळा, म्हणजे 7 गुणाकारामध्ये 7, 7 गुणाकारामध्ये 7. कारण आपल्याला असामायिक अवयव शोधायचा असतो. जर आपल्याला गुणाकार दिला तर असामायिक अवयव शोधण्यासाठी 2 वेळा मसावी मांडायचा. ठीक आहे. आता बघा भाग कसा द्यायचा. 7 1 7, 7 8 56, 7 8 56 उरले 2, 7 4 28, म्हणजे 84 छेदामध्ये 7 हे शिल्लक उरलेले 7. हे तुम्हाला समजावं म्हणून बाजूला घेतला, पण डायरेक्ट पण तुम्ही भाग देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 7 1 7, पुन्हा 7 1 7 उरले 1, 7 2 14, म्हणजेच असामायिक अवयवांचा गुणाकार किती आलेला आहे 12. जर असामायिक अवयवांचा गुणाकार 12 आला म्हणजे अशा दोन संख्या शोधायच्या की त्या दोन संख्येचा गुणाकार किती पाहिजे 12 पाहिजे. नाही तुम्ही जर म्हणताल सर 12 पण आहे आणि 1 पण आहे, ह्या जर दोघांचा गुणाकार किती येतो 12 येतो, पण हे असामायिक अवयव नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणताल 4 किंवा 6 गुणाकारामध्ये 2 ह्यांचा पण काय येतो गुणाकार 12 येतो, हे पण असामायिक अवयव नाहीत. पुन्हा हे तर बघा एक फार मोठा होतो एक फार छोटा होतो, एक फार मोठा होतो एक फार छोटा होतो. दोन अशा जवळच्या संख्या पाहिजेत आपल्याला, म्हणून भाग कसा द्यायचा बघा. तीन गुणाकारामध्ये 4, जर दोन जवळच्या संख्या आहेत लगतच्या संख्या आहेत 3 चौक 12, दोन असामायिक अवयवांचा गुणाकार 12 आहे, त्याचा अवयव कोणते आहेत 3 आणि 4. आपल्याला काय विचारलंय लहान संख्या विचारली. जर लहान संख्या विचारली असेल तर फक्त लहान असामायिक अवयवाला मसावीनं गुणायचं, म्हणजे किती न गुणायचं 7 न गुणायचं. 7 किंवा 3 गुणाकारामध्ये जर 7 केलं तर याचा गुणाकार किती येणार आहे 21. गुणाकार किती येणार आहे 21. ही झाली आपली लहान संख्या. आपल्याला लहान संख्या विचारलेल्या आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे लहान संख्या आहे किंवा या प्रश्नाचं उत्तर आहे. कधी कधी आपल्याला काय करतात लहान संख्या विचारतात किंवा मोठी संख्या विचारतात किंवा त्या दोन संख्यांची बेरीज विचारतात किंवा त्या दोन संख्येतील फरक विचारतात, म्हणून आपल्याला लहान संख्या पण काढता आली पाहिजे, आपल्याला मोठी संख्या पण काढता आली पाहिजे. आता लहान संख्या आपल्याला 21 मिळालेली आहे, मोठी संख्या शोधायची आहे. पुन्हा ह्याच असामायिक अवयवाला मोठ्या अवयवाला किती न गुणायचं मसावीनं. संख्या लहान विचारो किंवा संख्या मोठी विचारो, जे असामायिक अवयव येतात त्या दोघी अवयवांना म्हणजे लहान आणि मोठ्या अवयवांना फक्त आणि फक्त कशाने गुणायचं मसावीनं गुणायचं. म्हणजे मोठा अवयवाला पण आपण कशाने गुणूया मसावीनं, म्हणजेच काय होतील 7 चौक 28. लहान संख्या 21, मोठी संख्या 28. कारण मित्रा घटक हा महत्वाचा आहे, कारण जगामध्ये लोक हे उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. मित्रा जर आपल्या खिशात पैसे असतील तर आपले नातेवाईक आपले मित्र आपले सखे सोयरे हे आपल्याला ओळखतात. जर आपला खिसा रिकामा असेल तर आपल्याला ह्या जगाचं दर्शन होईल. अगदी जवळचे पण म्हणतील तो काय माझा नातेवाईक नाही, तो काय माझा मित्र नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेव अतिशय महत्वाचं आहे. असतील शिते तर जमतील भूते. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, त्याच्यामुळे जीवन चांगलं घडव. प्रत्येक प्रश्न बारकाईनं पहा, कारण एक प्रश्न आयुष्य घडवितो, एक प्रश्न आयुष्य बिघडितो किंवा नाहीतर लटकेश काय होशील लटकेश होशील. पुन्हा म्हणशील 1 मार्काने गेलो 10 मार्काने गेलो. तुझ्या पोराला पण सांगशील नाही नाही मी पोलीस झालो असतो पण 1 मार्काने गेलो, काही फायदा नाही. ठीक आहे, लक्ष दे आलेल्या प्रश्नाकडे. प्रश्न पाहूया काय. दोन संख्याचा गुणाकार 486 असून आता त्यांचा काय दिलेला आहे लसावी 54 दिलेला आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती, त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता बघा काय करायचं, सूत्र वापरायचं नाही. 400 परत बघूया आपण. बघा 486 486. आता येणाऱ्या गुणाकाराला कशाने भागायचंय लसावीनं भागायचंय.
लसावी किती आहे आपला 54 आहे. गुणाकार करूया आपण. 6 9 54, 6 न भाग जाईल, 6 8 48, 6 1 6 आणि काय येणार आहे 81 छेदामध्ये 9 म्हणजेच काय होईल इथे 9 1 9 9 9 81. हे 9 काय आला आता आपला मसावी. काय आला 9 हा आपला मसावी आलेला आहे. मसावी लक्षात असू द्या. 9 काय आलेला आहे मसावी आलेला आहे. आणि आता बघा असामायिक अवयव काढण्यासाठी पुन्हा लसावीला काय करायचं आपल्याला मसावीनं भागायचे. म्हणजेच 54 भागाकारामध्ये 9, 54 भागाकारामध्ये 9, 9 1 9 9 सकी 54. हे जे 6 आहेत आता आलेले हे 6 असामायिक अवयवांचा गुणाकार आलेला आहे. पण काय केलं लक्षात असू द्या गुणाकाराला लसावीनं भागलं, गुणाकाराला लसावीनं भागलं आपल्याला काय मिळाला मसावी मिळाला. पुन्हा पहा लसावीला मसावीनं भागलं आणि आपल्याला काय मिळाला असामायिक अवयव मिळाला. या असामायिक अवयवाची फोड करा म्हणजे 2 गुणाकारामध्ये किती असतील 3 असतील. आता आपल्याला काय शोधायचं आहे लहान संख्या आणि मोठी संख्या शोधायची आहे. तर मोठी संख्या कोणती विचारलेलं आहे आपला मसावी किती आलेला आहे 9. मग मोठ्या अवयवाला किती गुणायचं आपल्याला 9 न गुणायचंय. 9 त्रिक 27 हे काय झालं आपलं या प्रश्नाचं उत्तर झालं. म्हणजे मोठी संख्या किती मिळाली आपल्याला 9. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जर आपल्याला लहान संख्या विचारली असती तर लहान असामायिक अवयवाला पुन्हा आपल्याला 9 न गुणावं लागलं असतं. म्हणजेच 9 2 18 हे काय झालं असतं लहान संख्या 18 मोठी संख्या 27. समजलं ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 2 संख्याचा गुणाकार 2700 असून त्यांचा लसावी 180 आहे. तर बघा त्या 2 संख्यांची बेरीज किती. काय विचारलं आपल्याला त्या 2 संख्येची बेरीज. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आपल्याला कधी कधी लहान संख्या शोधायला लावतात किंवा विचारतात, कधी कधी मोठी संख्या विचारतात, कधी कधी त्या 2 संख्यांची बेरीज विचारतात, कधी कधी त्या 2 संख्येतील फरक विचारतील. त्याच्यामुळे पहा प्रश्न कसाही विचारू, प्रश्न कसाही विचारो, कोणत्याही पद्धतीने विचारो, आपल्याला मात्र उत्तर करण्याची एक पद्धत आहे ती आणि सोपी सांगतो पुन्हा एकदा. गुणाकाराला कशानं भागा लसावीनं. गुणाकार किती आहे आपला गुणाकार आहे 2700. त्याला कशानं भागायचंय लसावीनं भागायचंय. लसावी किती आहे 180 आहे. ठीक आहे अगदी सोपा आहे गुणाकार. पहा आलेल्या गुणाकाराला 180 न काय करायचंय भाग द्यायचा आहे. भाग अगदी सोपा आहे. 0 कटला 0 कटेल, 0 कटला 0 कटेल. तर आपण 9 न भाग देऊ. 9 2 18, 9 त्रिक 27, 9 0 0 म्हणजेच काय आलं 30 छेदामध्ये 2 आले. कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये जर 2 असेल तर वरच्या संख्येचे डायरेक्ट निम्मे करा. निम्मे किती करा निम्मे करा म्हणजे निम्मे किती होतील 15. हा 15 काय आला मसावी. मसावी किती आला आपला 15 आला. 15 जर मसावी 15 असेल तर बघा पुन्हा काय करायचं 180 म्हणजे लसावीला पुन्हा मसावीनं भागायचं. मसावी आहे 15 भाग द्या. 15 1 15 जवळजवळ 15चा पाडा प्रत्येक विद्यार्थ्याला येतो. ठीक आहे पुन्हा 15 1 15 उरले 3, 15 2 30. बघा असामायिक अवयवांचा गुणाकार किती आलेला आहे 12 आलेला आहे. असामायिक अवयवांचा गुणाकार किती आलेला आहे 12 आलेला आहे. आणि याची फोड किती होईल 3 आणि 4. जर तुम्ही 3 आणि 4 चा जर गुणाकार केला तर गुणाकार किती येतो 12 येतो. त्याच्यामुळं असामायिक अवयवाची फोड करताना 2 लगतच्या संख्येचा गुणाकार किती आला पाहिजे 12 आला पाहिजे. 1 गुणिले 12 गुणाकार 12 येतो पण 1 फार छोटा होतो 12 फार मोठे होतात जमणार नाही. जमणार नाही. त्याच्यानंतर बघा आपण 6 गुणिले 2 घेतले 6 2 12 गुणाकार 12 येतो पण 6 मोठे होतात 2 छोटे होतात जमणार नाही. म्हणजे 3 गुणाकारामध्ये 4 3 चौक 12 जवळजवळ संख्या आहे. म्हणजे आपल्याला लहान संख्या आणि मोठी संख्या काढायला सोपं होईल. ठीक आहे बघा आता आलेल्या अवयवाला आता लहान पण संख्या शोधायची मोठी संख्या शोधायची आणि त्या दोघांची बेरीज शोधायची.
प्रत्येक अवयवाला का कितीनं गुणायचं आपल्याला? मसावीनं गुणायचंय. मसावी किती आहे? 15 आहे. गुणाकारामध्ये 15, गुणाकारामध्ये 15, 15 त्रिक 45 आणि दुसरी संख्या आहे 15 चौक 60. जर आपण ह्या दोन संख्याची जर बेरीज केली, बघा ह्या दोन संख्येची जर बेरीज केली तर बेरीज किती येईल पहा. 0 आणि 5 किती होतील? 5. 6 आणि 4, 6 आणि 4 10. त्या दोन संख्येची बेरीज येणार आहे 105. आपलं उत्तर किती असेल? पर्याय क्रमांक 3. म्हणजे जर तुम्हाला लहान संख्या आणि मोठी संख्या विचारली किंवा त्या दोन संख्येची बेरीज विचारली, लहान संख्या आलेली आहे 45, मोठी संख्या आलेली आहे 60 आणि त्या दोन संख्येत जर बेरीज विचारली, बेरीज किती आहे? 105. उत्तर आपला प्रश्न कोणताही असो, उत्तर डायरेक्ट पद्धतीने निघतं. सूत्र मांडण्याची गरज नाही. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो सूत्र का मांडायचं नाही. जर दोन संख्येचा गुणाकार दिला तर गुणाकाराला फक्त कशानं भागायचं? लसावीनं भागायचं. आलेल्या लसावीला जो आपण मसावी काढला त्या मसावीनं भागायचं. आपला असामायिक अवयव निघेल. असामायिक अवयव किती आला होता आपला? 12 आला होता आणि 12चे पुन्हा आपण 2 अवयव पाडले आणि आलेल्या अवयवाला आपल्याला जो मसावी मिळाला होता तर मसावीला काय केलं आपण? गुणलं. म्हणजेच एक संख्या 45 मिळाली, दुसरी संख्या 60 मिळाली. आपलं उत्तर किती आलं? 105. ठीक आहे, समजलं? कारण विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय असा आहे की आपल्याला कायम आणि कायम हमखास मार्क देणारा विषय आहे. जीकेचा तुम्ही कितीही मोठा अभ्यास केला तर जीकेचे प्रश्न 1 किंवा 2 आपल्याला धोका देऊ शकतात, पण गणिताचे किंवा मराठीचे प्रश्न आपल्याला धोका देत नाही. त्याच्यामुळं गणित आणि मराठी हा विषय आउट ऑफ मार्क देणारा विषय आहे. चला असो, बघा दोन संख्याचा गुणाकार 2028 असून मसावी किती आहे? 13 आहे. तर त्या संख्याची वजाबाकी किती? आता बघा मसावी जर दिला मसावी तर तुम्हाला सुरुवातीला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे दोन संख्याचा गुणाकार किती दिलेला आहे? 2028 गुणाकार दिलेला आहे आणि छेदामध्ये बघा 13 गुणाकारामध्ये 13 गुणाकारामध्ये 13 मांडायचे. जर तुम्हाला गुणाकार दिला आणि जर मसावी दिला तर मसावी हा 2 वेळा मांडायचा. काय करायचा? मसावी हा 2 वेळा मांडायचा. त्याच्यामुळे तुम्हाला काय मिळेल? डायरेक्ट असामायिक अवयव मिळेल. बघा 13 एक 13, त्याच्यानंतर 13 एक 13, उरले 7. किती उरतील? 7 उरतील. त्याच्यानंतर बघा 13 पाची 65, 13 पाची 65, उरले पुन्हा 7, 13 सकी 78. म्हणजे काय येतील? 156. भागाकारामध्ये पुन्हा 13, पुन्हा ह्याला भाग द्या. 13 एक 13, 13 एक 13, उरले 2, 13 दोन्ही 26, पुन्हा 12 आले. ह्या 12चे असामायिक अवयवांचे काय करायचं आपल्याला? अवयव शोधायचे किंवा जो असामायिक अवयवांचा गुणाकार किती आलेला आहे? 12 आलेला आहे. ह्याचे अवयव पुन्हा मग सांगितले किती येतील? 3 आणि 4, 3 चौक 12. आपल्याला त्या दोन संख्येची वजाबाकी विचारलेली आहे. कशाची? मसावीची वजा किंवा त्या दोन संख्येची वजाबाकी विचारलेली आहे. तर बघा लहान संख्या आणि मोठी संख्या शोधण्यासाठी आलेल्या अवयवांना काय करायचं आपल्याला? मसावीनं गुणायचं आहे. गुणाकारामध्ये 13 लहान अवयवामध्ये, गुणाकारामध्ये 13 मोठ्या अवयवामध्ये. मग काय करायचं? ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 13 त्रिक 39 गुणाकार आणि 13 चौक 52 गुणाकार. जर 39 आणि 52 यांचा जर समजा वजाबाकी केली, 13 त्रिक 39, 13 चौक 52, म्हणजे फरक कितीचा आहे? फक्त 13चा आहे. फरक कितीचा आहे? फक्त 13चा आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 13. जर तुम्ही 52 वजा 13 केले तर फरक 52 वजा 39 केले तर फरक किती येणार आहे? 13 येणार आहे. म्हणून आपलं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 1. पुढचा सोपा प्रश्न पाहूया. दोन संख्याचा गुणाकार
2160 असून त्यांचा मसावी किती आहे 12 आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती येईल बघा. पुन्हा बेरीज विचारली आपल्याला. कधी वजाबाकी विचारतात, कधी बेरीज विचारतात, कधी लहान संख्या विचारतात, कधी मोठी संख्या विचारतात. प्रश्न कसाही विचारू, कसाही फिरून विचारला तरी चालेल, उत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे. दोन संख्येचा गुणाकार किती आहे 2160 आहे. आता बघा असामायिक अवयव जर शोधायचा असेल तर बघा 2 वेळा काय करायचं, मसावीनं भाग द्यायचा. कशाला भाग द्यायचा, दोन संख्येच्या गुणाकाराला भाग द्यायचा. काय मिळेल आपल्याला, असामायिक अवयवांचा गुणाकार. काय मिळेल, असामायिक अवयवांचा गुणाकार. बघा 12 1 12, पुन्हा 12 1 12 आणि त्याच्यानंतर उरले किती 12 आणि 20 1 21, उरले 9, 12 8 96, 12 0 0, पुन्हा शिल्लक उरले 180, छेदामध्ये 12. परत जर आपण ह्याला भाग दिला, पुन्हा 12 1 12, 12 1 12, उरले 6, 12 पंचे 60. बघा दोन असामायिक अवयवांचा गुणाकार किती आलेला आहे 15. दोन असामायिक अवयवांचा गुणाकार जर 15 आला तर याचे अवयव काय पडतील 3 आणि 5, 3 5 15. जर 3 5 15 अवयव पडले तर आपल्याला काय विचारलंय, त्या दोन संख्यांची बेरीज किती. काय विचारलंय, त्या दोन संख्यांची बेरीज. आणि त्या दोन संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, असामायिक अवयवांच्या गुणाकाराला किंवा असामायिक अवयवांना कशाने गुणायचं आपल्याला, मसावीनं. म्हणजेच गुणाकारामध्ये 12, पुन्हा गुणाकारामध्ये 12, 12 त्रिक 36, 12 पंचे 60. जर आपण ह्या दोघींची जर बेरीज केली कुणाची 60 ची, म्हणजेच अधिक काय करावं लागेल आपल्याला, अधिक 36 अधिक 60. बघा डायरेक्ट 0 आणि 6 किती होतील 6 होतील, 6 आणि 3 किती होतील 9 होतील. म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती येणार आहे 96. म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे, आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4 96. समजलं पाहिजे, नाही समजलं तर पुन्हा एकदा सांगतो. बघा फक्त दोन संख्येचा गुणाकार 2160 दिलेला आहे, मसावी 12 दिलेला आहे. 2160 ला 2 वेळा भाग द्यायचा आहे. कशाने द्यायचा आहे भाग, मसावीनं. म्हणजे आपल्याला असामायिक अवयव मिळणार आहे. जर तुम्ही सूत्रपद्धतीने मांडत गेला तर तुमचा खूप वेळ ह्याच्यामध्ये जाणार आहे. आपला वेळ पण वाचला पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ आणि अचूकता तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी, की तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ आणि अचूकता. समाजामध्ये जे लोक तुम्हाला टोमणे मारतात, जे लोक हिणवतात, त्यांना शांत बसवण्याचा एकमेव मार्ग आहे परंतु अभ्यास करणे आणि अभ्यासामधून यश मिळवणे आणि त्यांच्या तोंडामध्ये चांगली चपराक मारणे. हे फक्त साध्य करू शकतात फक्त अभ्यासानं परंतु. आणि अभ्यास असेल किंवा तुमची मेहनत असेल आणि ह्या मेहनतीला योग्य दिशा हवी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खूप महत्वाचा प्रश्न आहे. अशी प्रकार 7वा प्रकार कितवा याच्यामधला 7वा. अशी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती की जिला 5, 12, 15 या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळेस किती उरतात 4 उरतात. खूप मस्त प्रश्न आहे, मजेशीर आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो प्रश्न सोपा आहे, पण जर तुम्ही सराव नाही केला तर प्रश्न फार कठीण होऊन जाईल तुम्हाला. कारण एक मार्क आपलं आयुष्य घडवतो आणि बिघडवतो किंवा आपल्याला लटकेश ठेवतो. लटकेश 1 मार्काने गेलो, 2 मार्काने गेलो, 5 मार्काने गेलो. तू 1 मार्काने जरी गेला किंवा 10 मार्काने जरी गेला आणि किंवा 20 मार्काने गेला, सगळ्यांची किंमत सारखी आहे. किंवा तुझं सिलेक्शन बाउंड्रीवर जरी झालं, म्हणजे कट ऑफवर जरी सिलेक्शन झालं आणि तू त्या परीक्षामध्ये पहिला जरी आला तरी तुमच्या दोघांची किंमत कशी आहे सारखी आहे. त्याच्यामुळं कट ऑफवर पण आपण लागलो पाहिजे, कमीत कमी कट ऑफवर पण लागलो पाहिजे. त्याच्यामुळं लटकेश व्हायचं नाही. 1 मार्काने गेलो, 2 मार्काने गेलो, अगदी आपल्या लेकरापर्यंत सांगण्याची तशी वेळ तुमच्यावर येऊ नये. लक्ष दे प्रश्नाला, पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे. आता बघा दिल्या संख्या किती आपल्याला 5, 12, 15 तिन्ही संख्या लिहून घ्या. 5, 12, 15 तिन्ही संख्या लिहून घेतल्या. ह्या तिन्ही संख्याचा काय काढा लसावी. काय काढायचा
प्रत्येक वेळेस लसावी काढायचा. आता बघा लसावी किती येतो. लसावी काढण्यासाठी कमीत कमी 2 संख्याला भाग दिला पाहिजे. आता तिन्ही संख्याला भाग जाणारी संख्या कोणतीच नाही. 5, 12 आणि 15 कोणत्या संख्येनं भाग जात नाही. कमीत कमी 2 संख्याला भाग गेला पाहिजे आणि ती कोणती संख्या आहे आपण 5 मानूया. किती मानूया 5. कितीने भाग जाईल 5 न भाग जाईल. म्हणजे बघा 5 1 5, 12ला भाग जात नाही 5 न. 12 जशास तसे घ्यायचे. 5 न 15ला भाग जातो. 5 3 15. आता पुन्हा 2 संख्याला भाग जातो. पुन्हा 2 संख्याला भाग जातो म्हणजे कितीनं भाग जाईल 3 न. 1 ला भाग जात नाही. 1 जशास तसा. 3 चौक 12, 3 1 3. आता भाग द्यायची गरज नाही. डायरेक्ट आपण काय करू 5 चौक 20 आणि 20 तरी किती करू 60 करू. 20 तरी किती करू 60 करू. हा लसावी. आपला लसावी किती आलेला आहे लसावी 60 आला. लसावी किती आला आपला 60 आला 60. आता आपल्याला काय विचारलंय बघा सुरुवातीला बघा अशी 3 अंकी संख्या म्हणू आपण. लहानात लहान कसली पाहिजे आपल्याला 3 अंकी लहानात लहान संख्या आहे. लसावी आपल्याला 60 आलाय म्हणजे आपल्याला 2 अंकी संख्या मिळाली. 3 अंकी संख्या मिळवण्यासाठी बघा ह्या 60 ची दुप्पट करा म्हणजे 60 गुणाकारामध्ये जर 2 केलं तर 120 मिळतात. किती मिळतात 3 अंकी संख्या मिळाली. आता प्रत्येक वेळेस किती उरतात 4 उरतात. म्हणजे 5 न भाग दिला तरी 4 उरतील. 12 न भाग दिला तरी 4 उरतील. 15 न भाग दिला तरी 4 उरतील. तर बघा काय करायचं 120 प्लस 4 करा म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे 124. पर्याय क्रमांक किती आहे 2. पर्याय क्रमांक किती आहे 2 आहे. आता काही काय म्हणतील माहिती का पोरांनो तर आम्ही उत्तर जर पर्यावरून काढलं तर बघा काही मुलं काय म्हणतील सर आम्ही उत्तर पर्यावरून काढलं तर. मित्रा काहीच अडचण नाही. माझं तरी असं मत आहे ह्या शेजारचं पाय ह्या शेजारचं पाय मागचं पाय पुढच्याचं पाय उत्तर फक्त बरोबर आलं पाहिजे किंवा देवाचं पाय म्हणजे अंदाजे ठोक उत्तर किती आलं पाहिजे बरोबर आलं पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर किती येईल 124. उत्तर कसं आहे का फक्त बरोबर आलं पाहिजे. जो जितेगा वही सिकंदर. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अशी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती की जिला 5, 7, 14 या संख्येने भागल्यास प्रत्येक वेळेस 3 उरतात. किती उरतात प्रत्येक वेळेस 3 उरतात. म्हणजे पुन्हा आपल्याला ह्या संख्येचा काय करायचा आहे लसावी काढायचा आहे. बघा 5 7 आणि त्याच्यानंतर 14. 5 7 आणि 14. आता काय करायचं बघा कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. तिघांना भाग जात नाही. आपल्याला काय करायचं आहे अशा प्रश्न आला किंवा असा जर प्रश्न आला तर बिंदास लसावी काढायचा. प्रश्न असा येईल किंवा मंदिरातल्या घंटा विचारतील 10 सेकंदाच्या फरकानं 20 सेकंदाच्या फरकानं 15 सेकंदाच्या फरकानं जर वाजला तर तिन्ही घंटा एकाच वेळेस कधी वाजतील तर त्यावेळेस पण काय करायचं आपल्याला लसावीच काढायचा. कधी कधी औषधाच्या बाटल्या देतात. तुम्हाला बाटल्या चांगल्या माहिती आहे कोणत्या ती मी औषधाच्या सांगतोय. तुझ्या मनात काही येऊ दे नको. ठीक आहे. नाही तर बसले मित्र ढोसली चांगली लक्षात ठेव. कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. सध्या आपण आपल्या बापाच्या पैशाचा विचार करतोय. आपण सध्या आपल्या बापाच्या आपल्या माईच्या मेहनतीच्या पैशावर आयुष करतोय. त्याच्यामुळं आयुष करायची आपल्या पैशावर आयुष करायची. सध्या बाटलीचा विचार करायचा नाही. फक्त खोक्यातल्या बाटल्या सांगतोय मी कशा काढायच्या किती संख्या काढायची आणि तो कशाने काढायच्या लसावीने काढायच्या. ठीक आहे लक्ष दे. कितीनं भाग जाईल बघा 7 न भाग जाईल. 7 न 5 ला भाग जात नाही. 5 काय करावं लागतील आपल्याला जशास तसे घ्यावे लागतील. 5 काय करावं लागतील जशास तसे घ्यावे लागतील. 7 1 7 7 2 14. आता बघा 2 ला आणि 5 ला कोणत्या संख्येनं भाग जात नाही. ह्या दोघांचा डायरेक्ट गुणाकार करा. लसावी म्हणजे काय असतो सामायिक अवयवांचा गुणाकार. गुणाकारामध्ये असामायिक अवयवांचा गुणाकार. 5 2 10 10 7 70 म्हणजे आपला लसावी बरोबर किती आला पोरांनो 70 आला. लसावी किती आला आपला 70 आला. तर आपल्याला 3 अंकी संख्या हवी आहे. किती आहे 3 अंकी संख्या आहे आणि लसावी 2 अंकी संख्या आलेली आहे. आपलं उत्तर संपलं की ते नाही. त्याच्यामुळे काय करायचं 70 ची दुप्पट करायची. 70 गुणाकारामध्ये 2 म्हणजेच किती होतील 7 2 14 140. प्रत्येक वेळेस किती उरतात 3 उरतात. म्हणजे जर अधिक 3 केले आपण तर आपलं उत्तर किती येणार आहे
43 143 हे तुला चांगलं माहिती काय आहे ते बाबड्या, ठीक आहे. त्याच्यामुळं लय 143 च्या भानगडीत पडू नको. कधी राख रांगोळी होईल सांगता येणार नाही. पुन्हा हा बसतो 6 महिने रडत, ठीक आहे. ती लग्न करून जाते, दिल्या घरी सुखी राहते, आणि हा 143 चे दिवस आठवत 6 महिने रडत बसतो, लक्षात ठेव. त्याच्यामुळे लय जास्त 143 च्या भानगडीत पडू नको. सध्या मेसेज खेळू नको, आणि तिच्या मोबाईल मध्ये लय बॅलन्स टाकू नको. तुझ्या बापाचे पैसे आहेत, बाप इकडे दिवसभर उन्हामध्ये राबरावा लागतोय, त्याच्यामुळे काळजी घे, ठीक आहे. आणि काय असेल तर मला भेट, सांगेल मी तुला त्याचा पर्याय उपाय. पुढचा प्रश्न, अशी 3 अंकी, बघा अशी पुन्हा म्हणतो 3 अंकी लहानात लहान संख्या शोधून काढा, की बघा जिच्यात 5 मिळविले असता, जिच्यात 5 मिळविले असता 12, 15 आणि 18 या संख्येने निशेष भाग जाईल. लहानात लहान संख्या 5 मिळवायचे. म्हणजे अशा प्रश्नामध्ये काय करायचं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न लक्ष देऊन पहा किंवा लक्ष द्या प्रश्नाकडे. 12, 15 आणि 18 या तिघांचा काय काढायचं आपल्याला, लसावी काढायचा आहे. लसावी काढताना किंवा मसावी काढताना कमीत कमी तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे. मसावी काढताना तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे, आणि लसावी काढताना कमीत कमी 2 संख्यांना भाग गेलाच पाहिजे. आता बघा तिन्ही संख्येला इथे भाग जातो, कितीनं भाग जाईल, 3 न. कितीनं भाग जाईल, 3 न. 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18. आता पुन्हा 4, 5 आणि 6 ला कमीत कमी 2 संख्येनं भाग गेला पाहिजे, किंवा 2 संख्येला भाग गेला पाहिजे. कितीनं भाग जाईल, 2 न. बेदुने 4, 5 जशास तसे, बेत्रिक 6. आता भाग जाईल का, नाही जाणार. काय करायचं, 3 पाची 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60, 6 18. म्हणजेच लसावी किती आला आपला, लसावी बरोबर 180. गुणाकार तोंडी करायचा. गुणाकार पुन्हा एकदा सांगू, लक्ष द्या इकडं. एकदा सवय लावा करून तोंडी गुणाकार करायची. गुणाकार डायरेक्ट तोंडी, ठीक आहे. 3 पाची 15, 15 दोन्ही 30. आपण शून्य बाजूला ठेवू. 3 दोन्ही 6, 6 18. 18 वरचा हे इकडचा एक शून्य शिल्लक राहिला, किती झाले, 180. पण काय म्हणताय, जिच्यात 5 मिळविले असतात, म्हणजे अशी कोणती संख्या आहे की तिन्ही संख्याला म्हणजे 12, 15 आणि 18 न भाग जाईल. पण काय करावं लागेल, भाग जाण्यासाठी 5 मिळवावं लागेल. ती संख्या शोधा. तर आलेल्या संख्येमधून फक्त 5 वजा करा, तर काय होईल, 175 आपलं काय असेल, उत्तर असेल. जर तुम्ही 175 मध्ये जर 5 मिळवले तर संख्या कोणती मिळेल, 180 मिळेल, आणि त्या संख्येला भाग जाईल. म्हणून आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 2, 175. ठीक आहे. असं जर जिच्यात 5 मिळवले म्हणलं की वजा करायचे, 5 मिळवले म्हणले काय करायचे, वजा करायचे. लक्षात असू दे. पुन्हा प्रश्न, या प्रश्नाकडे लक्ष द्या व्यवस्थित. अशी 3 अंकी लहानात लहान संख्या शोधून काढा, की पुन्हा बघा जिच्यामध्ये 5 मिळवले असता 15, 20 आणि 25 या संख्येने काय होईल, निशेष भाग जाईल. काय होईल, निशेष भाग जाईल. पुन्हा संख्या लिहा, 15, 20 आणि 25. कितीनं भाग जाईल, तिन्ही संख्यांना 5 न भाग जाईल. कितीनं भाग जाणार आहे, 5 न भाग जाणार आहे. बघा 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25. आता भाग जाईल का, एकाही संख्येला भाग जाणार नाही, डायरेक्ट तोंडी गुणाकार मी मागास सांगले तसा. 5 चौक 20, बघा 20, त्याच्यामधला आपण शून्य बाजूला ठेवूया, शिल्लक 2 उरले. ठीक आहे, 5 चौक 20 किंवा डायरेक्ट चालेल. 5 चौक 20, 3 दोन्ही 6 आणि 6 पंचे 30. लसावी किती होणार आहे, लसावी, लसावी बरोबर किती येईल, 300. लसावी बरोबर किती येणार आहे, 300. आता 300 मधून काय करायचे, पुन्हा 5 वजा करायचे. किती करायचे वजा, 5 वजा करायचे. उत्तर किती असेल आपलं, 295. म्हणजे पर्याय क्रमांक 4. गुणाकार तोंडी सांगतो पुन्हा एकदा बघा. 5 चौक 20, 20 त्रिक 60 आणि 6 पंचे 30. 30 वर एक शून्य द्या, उत्तर किती येईल आपलं, 300. आलेल्या गुणाकारामध्ये 5 वजा करायचे, उत्तर किती येईल, 295. ठीक आहे. बघा पुन्हा अशी 3 अंकी लहानात लहान संख्या शोधून काढा, की जिला
12ने बघा प्रकार 8वा आहे पुढचा, थोडा लक्ष द्या, थोडा चेंज आहे. जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते, 18ने भागल्यास बाकी किती उरते? 11 उरते. काय करायचं बघा, 12ने भागल्यास बाकी 12 वजा 5 किती उरतात? 7. त्याच्यानंतर बघा 16 वजा 9 किती उरतात? 7. प्रत्येक वेळेस 7 उरल्या. त्याच्यानंतर बघा 18ने भागल्यास बाकी किती उरते? 11 उरते. म्हणजे 18 मधून 11 गेले, उरले 7. प्रत्येक वेळेस किती उरता पोरांनो? 7 उरता. आता बघा काय करायचं, ह्याच्या पहिल्या संख्येत ना पोरांनो 12, 16 आणि 18 ह्यांचा काय काढायचा? लसावी काढायचा. बघा 12, 16 आणि 18, 12, 16 आणि 18 ह्यांचा जर लसावी काढा तर लसावी किती येईल पहा. 4 न भाग जाणार नाही ह्याला, 2 न भाग देऊ किंवा 2 न भाग देऊ त्याला, ते 2 न भाग जाईल. बेसक 12, बे8 16, पे9 18, पुन्हा 3 संख्यांना भाग जाईल. बघा ह्याला 3 न भाग देऊ, 3 2 6, 8 जशास तसे, 3 त्रिक 9, पुन्हा 2 न भाग जाईल. बे1 बे, बे4 8, 3 जशास तसे, 3 4 12, 12 2 24, 24 त्रिक 72, 10 चे दुप्पट किती होईल? 144. लसावी किती आला? लसावी बरोबर आला 144. आलेल्या वजाबाकीमधून प्रत्येक वेळेस किती उरतात? 7 उरतात. फक्त वजा किती करायचे? 7 करायचे. वजा किती करायचे? 7 करायचे. जर 144 म्हणून 7 वजा केले तर किती मिळतील आपल्याला? 137. म्हणजे पर्याय क्रमांक 3. इथं फक्त काय केलं बघा, 12ने भागल्यास बाकी 5 उरते, म्हणजे 12 वजा 5 7 मिळाले. 16ने भागल्यास बाकी किती उरते? 9 उरते, म्हणजे 16 वजा 9 किती उरतात? 7. 18ने भागल्यास बाकी 11 उरते, 18 वजा 11 7. प्रत्येक वेळेस किती उरत होते? 7 उरत होते. आपण 7 कॉमन काढे, 144 म्हणून आलेल्या लसावीमधून फक्त काय केले? 7 वजा केले. समजतंय? पुढील प्रश्न पाहू. अशी 3 अंकी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 15ने भागल्यास बाकी 5 उरते, 21ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 28ने भागल्यास बाकी 18 उरते. तर काय करायचं पहा, अगदी सोपी पद्धत सांगतो. 15ने भागल्यास 15 वजा 5 उरले किती? 10. 21ने भागल्यास 11 उरते, म्हणजे 21 वजा 11 बरोबर किती उरतात? 10. 21 वजा 11 जर केलं तर उत्तर किती येईल? 10 येईल. त्याच्यानंतर बघा 28 वजा 18 बरोबर किती उरतात? 10. प्रत्येक वेळेस किती उरताय आपल्याकडं? 10 उरताय. आणि मग काय करायचं, जे 15, 21 आणि 28 आहेत ना संख्या, 15, 21, 28 यांचा लसावी काढायचा. 15, 21 आणि 28 यांचा काय काढायचा आपल्याला? लसावी काढायचा. कितीनं भाग जाईल? एकतर 7 भाग जाईल. कितीनं भाग जाईल? 7 भाग जाईल. कमीत कमी 2 संख्येला भाग यायला पाहिजे. 7 भाग देऊया. 15 जशास तसे, 7 त्रिक 21, 7 चोक 28, पुन्हा 3 भाग जाईल. 3 5 15, 3 1 3, 4 जशास तसे. आता तोंडी गुणाकार. तोंडी गुणाकार कसा करायचा? तोंडी करायचा. 4 5 20, 20 त्रिक 60 आणि 6 7 42 किती येतील? 420. हा काय आला? 420. तुमचा लसावी आला. लसावी काय आला? लसावी 420. लसावी बरोबर किती आला? 420 आला. 420 मधून किती वजा करायचे मित्रा? 10 वजा करायचे. प्रत्येक वेळेस कॉमन 10 निघलेले, वजा 10 करा. म्हणजे उत्तर किती येणार आपलं? 410. उत्तर किती येणार आपलं? 410. पर्याय क्रमांक 2. खूप सोपे प्रश्न आहेत. खूप सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला परीक्षामध्ये सोडवताना एवढा वेळ लागणार नाही. तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला थोडं स्पष्टीकरण सांगतोय. तुम्हाला समजलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, इथं शिकवताना तर किती हुशार आहे ह्याला अजिबात अर्थ नाही. इथं शिकवलेलं तुम्हाला किती समजलं हे फार महत्वाचं असतं. कारण आपल्या पोलीस भरतीकडे येणारे मुलं अगदी साधे, सिंपल, गोरगरीब घराचे लेकरं, ज्यांचा बेसिक कच्चा आहे, ज्या मुलाने पोलीस भरतीला नवीन सुरुवात केलेली
ज्यांचं बेसिक कच्चं आहे, ज्यांना अशी काही मुलं आहेत विद्यार्थी मित्रांनो की ज्यांना बेरीज येत नाही, वजाबाकी येत नाही, गुणाकार भागाकार येत नाही, पण पोलीस भरती करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असते, पण ज्यांना येत नाही ते फार जाणून जाणून घेतात आणि अशी मुलं 1 वर्षाला 2 वर्षाला अभ्यास करून सिलेक्ट होतात. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये कोण फार हुशार नाही, कोण फार मट्ट नाही. तिथे जो टिकेल, जो सराव करेल, जो मेहनत करेल, जो आत्मविश्वास ज्याचा टिकून राहील, तोही तो विजेता असतो आणि जग हे विजेत्याला सलाम करत असतं मित्र. ठीक आहे, पुढील प्रश्न पाहू. प्रश्न पहा, अशी 3 अंकी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 8 ने भागल्यास बाकी 4 उरते, 12 ने भागल्यास बाकी 8 उरते, 15 ने भागल्यास बाकी 11 उरते. आपल्या नेहमीप्रमाणे मांडून घ्या. आता 8 वजा 4 बरोबर शिल्लक किती उरतील? 4 वजा बाकी 4 येईल. त्याच्यानंतर 12 वजा 8 शिल्लक किती उरतील? 4 उरतील. 15 वजा 11 बरोबर किती उरतील? 4. प्रत्येक वेळेस किती उरायले? 4 उरायले. आणि बघा काय करायचं, जे शेवटचे 3 संख्या आहेत किंवा पहिल्या 8, 12 आणि 15 यांचा काय काढायचं आपल्याला? लसावी. असे उदाहरण आले प्रत्येक वेळेस लसावीच काढायचा. काय करायचं? प्रत्येक वेळेस लसावीच काढायचा. तर बघा कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे लसावी काढताना. कितीनं भाग जाईल? 3 न. 3 न 8 ला भाग जात नाही, 8 जशाच तसे. 3 चोक 12, 3 पाची 15. आता बघा कमीत कमी 2 संख्येला भाग जाईल आणि कोणत्या संख्येनं भाग जाईल? 4 न. 4 2 8, 4 1 4, 5 जशाच तसे. तोंडी गुणाकार करा. गुणाकार कसा करायचा आहे? तोंडी करायचा आहे. 5 2 10, 10 चोक 40, 4 त्रिक 12 म्हणजेच 120. 120 हा 120 काय आलेला आहे आपला? लसावी. लसावी बरोबर किती आला? 120. आणि प्रत्येक वेळेस शिल्लक किती उरत आहेत? 4. ह्याच्यामध्ये फक्त वजा 4 करा. उत्तर किती असेल आपलं? 116. म्हणजेच पर्याय क्रमांक किती आहे? 1. पर्याय क्रमांक किती आहे? 1. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुम्हाला नवीन भरतीसाठी किंवा येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत.